Hello student, myself Smita Ujwal Nandalwar, टर्नर इन्स्ट्रक्टर ऑफ गव्हर्नमेंट ITI यवतमाळ. मागच्या पाठात आपण बघितलं मशीन 0 पॉईंट आणि आजच्या पाठात आपण बघणार आहोत वर्क 0 पॉईंट ऑफ CNC मशीन. चला तर मग बघूया. CNC मशीनवरती कोणत्याही जॉबचे प्रोग्राम तयार करताना सर्वप्रथम ऑपरेशननुसार टूलपाथ तयार करून जॉबवरील सर्व पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढावे लागतात. कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवरतील तो पॉईंट किती डिस्टन्सवर आहे ते त्याला कोऑर्डिनेट्स म्हणतात. हे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी जॉबवरील सर्व ॲक्सिसकरिता एकाच ठिकाणी एक ओरिजिन पॉईंट गृहीत धरावा लागतो. म्हणजेच काय, त्याचा एक्स आणि वाय ॲक्सिस हा जिथे 0 असतो त्याला आपण ओरिजिन पॉईंट असं गृहीत धरत असतो. या ओरिजिन पॉईंटवरती त्या मशीनवरील सर्व ॲक्सिस एकमेकात छेदतात असल्याने जॉबच्या या ओरिजिन पॉईंटवरती सर्व ॲक्सिसचे कोऑर्डिनेट्स हे 0 असतात. म्हणजेच त्या पॉईंटला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस हे सगळे काही पॉईंट्स 0 असतात. या ओरिजिन पॉईंटला वर्क 0 पॉईंट्स असे म्हणतात. या डायग्राममध्ये ही आहे CNC लेथ मशीनची डायग्राम. हा पॉईंट आहे वर्क 0 पॉईंट. CNC मशीनवरती टूलची हालचाल नेहमी मशीन 0 पॉईंटनुसार होते. मशीन 0 पॉईंट हे आपण मागच्या पाठात बघितलेलंच आहे. ही टूलची हालचाल वर्क 0 पॉईंटपासून होण्यासाठी वर्क 0 पॉईंटचे मशीन 0 पॉईंटपासून असलेले सर्व ॲक्सिसचे अंतर घेऊन टूलचे सर्व ॲक्सिसचे ऑफसेट मशीन 0 पॉईंटनुसार सेट केला जातो. CNC लेथ मशीनवरील Z टूल ॲक्सिसचे ऑफसेट सेट करण्यासाठी टूलचा पॉईंट जॉबच्या फेसला पकडतात. म्हणजेच काय, Z ॲक्सिसचे ऑफसेट सेट करण्यासाठी टूलचा पॉईंट हा जॉबच्या आपण फेसला घेतो व एक्स ॲक्सिस ऑफसेट सेट करण्यासाठी टूलचा पॉईंट हा जॉबच्या व्यासावरती टच केला जातो. त्या पॉईंटचे वर्क 0 पॉईंटनुसार येणारे कोऑर्डिनेट्स जॉमेट्रिकल ऑफसेट पेजवरील भरले जातात. त्याचप्रमाणे याच ठिकाणी प्रत्येक टूलच्या नोजची रेडियस भरली जाते. म्हणजेच काय, एखादा टूल आहे, जो टूल आपण यूज करणार आहे त्याचा काही व्यास असतो, त्या व्यासाची आपण रेडियस करून त्यामध्ये भरली जाते. अशा प्रकारे आपण बघितलं आहे वर्क 0 पॉईंट ऑफ CNC मशीन. थँक्यू.